महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र के निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर। नागपुर शहर के पचपावली कुंभारपुरा इलाके में शास्त्री गार्डन के पीछे घनी आबादी वाले इलाके में कल रात भीषण आग लग गई। इस आग का कारण अभी तक पता नहीं चल पाया है, लेकिन इस आग के कारण से बेबी बाई बराडे, सूर्यकांत बराडे, मोरेश्वर गावकर, अंकुश बाल्हे, मनोराडे और वहां के अन्य निवासियों के घर को भारी नुकसान हुआ है। अच्छी बात तो यह रही कि इस हादसे में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन आग में घर के महंगे सामान और उपकरण जलकर खाक हो गए हैं, जिसके चलते आज प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए मध्य नागपुर के प्रवीण दट्टे के नेतृत्व में बताया कि इस दुर्घटना की गंभीरता को देखते हुए मानवता की दृष्टि से हमें स्वयं घटनास्थल का निरीक्षण करना चाहिए और दुर्घटना की जांच कर प्रभावित परिवारों को तत्काल 10-10 लाख रुपए की सहायता करनी चाहिए। पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व वरिष्ठ पत्रकारांचं भगिनींचं मी आभार व्यक्त करतो। आपण शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी सगळे आलात। आज ही पत्रकार परिषद बोलवण्यामागे मुख्य हेतू आमच्या या नागपूरच्या मध्य नागपूरचे सन्माननीय आमदार प्रवीणजी दट्टे यांच्या आदेशानुसार ही प्रामुख्याने ही बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच असेल की काल मध्य नागपुरात प्रभाग क्रमांक 20 पाचपावली कुंभारपुरा या ठिकाणी भीषण आग लागली। त्या ठिकाणी 4 सिलेंडर फुटून त्या सिलेंडरचा स्फोट झाला। परिस्थिती इतकी भयावह होती की त्या ठिकाणी आगीला नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सुद्धा वेळ लागला आणि पाचपावली कुंभारपुरात जेव्हा आग लागली तेव्हा ही आग बेबीताई वराडे यांच्या घराला लागली आणि 2 सिलेंडर त्या ठिकाणी ब्लास्ट झाले आणि सिलेंडर ब्लास्ट झाली असताना परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आणि खळबळ उडताना सगळ्या नागरिकांनी तिथून पळ काढला। तेथील सामाजिक कार्यकर्ते सर्व आपल्याला दिसत असेल आणि या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून त्या ठिकाणी अग्निशमनच्या दलाला, नागपूर महानगरपालिका आणि विद्युत विभाग या सर्व नियंत्रणाला, पोलीस विभागाला सगळ्या सूचना दिल्या। त्या ठिकाणी ताबडतोब सर्व अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले। आपल्याला माहित असेल मध्य नागपुरातला हा भाग फार वर्दळीचा भाग आहे। या ठिकाणी अग्निशामकच्या गाड्या यायला फार त्रास होतो। फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी सहजतेने अग्निशमनची गाडी पोहोचत नाही आणि सातत्यानं काल अधिवेशन सुरू आहे तर आमदार साहेब मुंबईला निघाले आणि ते कंटिन्यू माझ्या संपर्कात होते। त्यांनी आम्हाला ताबडतोब मिनिट टू मिनिट त्यांनी मदत केली। त्यांनी प्रशासनाला जागा केलं आणि रविवार असूनही सर्व अधिकारी, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी त्या ठिकाणी पाचपावली कुंभारपुरा आणि लाडपुरा या परिसरात होते। आपण पाहत असाल की बेबीताई वराडे, सूर्यकांत वरवडे, मोरेश्वर गावकर, अंकुश वाल्हे आणि मनोज वरवडे हे पाच व्यक्तीच्या घरी आग लागली। किमान 4 सिलेंडर या ठिकाणी 4 सिलेंडरचा स्फोट झाला आणि एकंदरीत यांच्या घराचं एक वीट सुद्धा त्या ठिकाणी उरलेली नाही। आज रस्त्यावर येण्याची पाळी या परिवारावर आलेली आहे। बेबीताई वरवडे आणि संपूर्ण जे 5 लोक त्या ठिकाणी त्यांच्या घरी स्फोट झाला त्यांना आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या घरातलं एक भांड सुद्धा त्या ठिकाणी अन्न शिजायला ना शेगडी आहे ना भांड्यात जेवण करायला ताट आहे। तर ही परिस्थिती आज या परिवारावर आलेली आहे आणि यामुळेच आम्ही नागपूरच्या सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून, सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि बसलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही एक डेप्युटेशन उद्या जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे की या परिवाराचं आता आपण ₹10 लाख देऊ। या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता प्रशासनाला आपण मदतीची हाक या ठिकाणी घालणार आहोत। आपण ही सुद्धा मागणी करणार आहोत की आज हे जीवितहानी कोणतीही झाली नाही, परंतु येणाऱ्या काळात जर अशी घटना झाली तर त्यापर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा पोहोचण्यासाठी खूप विलंब होतो आणि अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणपर्यंत पोहोचू शकत नाही। यासाठी आम्ही सन्माननीय आमदार साहेबांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा डेप्युटेशन देणार आहे की ज्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण वाढवलेलं आहे
ते सगळं अतिक्रमण काढून तिथला जो रस्ता आहे तो सुद्धा चौफेर करावा, अशी सुद्धा या ठिकाणी आमच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आणि नागपूर महानगरपालिकांना आम्ही विनंती करतो। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? सिटी आहे तर शक्य आहे।